ए परी अगं अगं परी अगं तुला काय बाकीचे आता ती दिली होती ना पिशवी हिचं ही वेगळ्याच ह्याच्यात आहे, रडायला कशाला पाहिजे पिशुम पिशुम पिशुम. म्हणजे मला बघा, मला दाखवा काय त्यात, बघू द्या. तरी काय करायचं का तुला दूध आलंय दूध खाऊ कोणाचं आहे परी? तुझं आहे? हे पियायचं आणि पिऊन शिशी आली की बम पुसायचं है ना. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सगळे? इकडे ऊन एवढ्या जोरात चालू आहे ना, कॅमेरा पण बघा केवढा ओव्हर एक्सपोज होतोय. बापरे बाप, हे ऊन कधी संपायचं यार. असलं गरम होतं ना, म्हणजे आमचं कसं होतं, 9 वाजले का आम्हाला दोघांना भीतीच वाटते. एवढं आत्ता किती गरम होईल, आत्ता किती गरम होईल, एवढं गरम होतंय ना. 9 वाजले का अशी घामाचे लोट येतात. एसी लावायला काय नाही, पण एसीचं बिल आम्हाला लास्ट टू लास्ट म्हणजे मागच्या महिन्यात आलं 7,000, मागच्या महिन्यात आलं 5,000. आता ह्या महिन्यात किती येईल ते नाही माहिती, म्हणून ते पण लावत नाही जास्त. आणि आपल्या गोंडूला लागले भुक्की. बरी तो बघा, गोंडूल्याच्या नाकावर घाम बघा, दिसला? काय नाही, हे असं असतं. आता काय करायचं तेच विचार करतोय आम्ही. म्हणजे ते ना का राजस्थानमध्ये कसं आपण पाण्याची विहीर शोधायला जातो, तसं आमचं झालंय. आज पाऊस पडेल, आज पाऊस पडेल, आज पाऊस पडेल. दररोज हाच विचार असतो आमच्या मनात की अरे देवा, कधी पाऊस पडतोय, कधी पाऊस पडतोय. आणि तसं पण गरम जास्तच व्हायला लागलं, अगदी असं सहन न होण्यासारखं, तर एसी पण लावतो. त्याच्या घरात राहणाऱ्या प्रत्येकाची इच्छा असते. मग काय, त्यांच्यासाठी पाऊस स्वतःच नेम बघा कसं बघते. आणि आम्हाला पहिलं वाटत होतं ही टीव्ही जास्त बघत नाही. आता एक 15 मिनिटाची हे लावलेली, काय बोलतात त्याला, कार्टूनची व्हिडिओ. मॅडम 1 मिनिटं खाली बघितलं नाही, 15 मिनिटं नुसतं खाल्लं असं मानवर, कारण की खाली बसवलेली, खाल्लं अशी मानवर नुसती बघत सुटले. आणि हो, कालच्या ब्लॉगमध्ये त्या कमेंटला रिप्लाय देत सायलीने काहीतरी बोलले होते की म्हणजे सायलीने स्वतःचं मत मांडलं होतं, तर तुम्ही लोक त्यांना हेट देतात की ते काही लोक असेच असतात, मराठी लोकांना पुढे जाऊन देत नाही असं वगैरे. तर ऍक्च्युली त्यांचा पण गैरसमज झाला असेल की मी जास्त काम करतोय किंवा मी कामं करतोय त्यामुळे सायली असं माझ्याशी बोलते, असं काही नाहीये. त्यांचा पण गैरसमजच झाला असेल. हे तुम्ही डोक्यातून काढून टाका की ते लोक म्हणजे आपल्या वाईटवर किंवा आपलं चांगलं बघवत नाहीत त्यांना, असं काही नाहीये. तुम्ही फक्त त्यांना पण, ते पण आपली फॅमिलीच आहेत, ते पण आपल्याला म्हणजे जसं स्टार्टिंग पासून तुम्ही प्रेम देताय तसं त्यांनी पण प्रेम दिलं, म्हणून मग त्यांचं वाईट मनावर घेऊ नका, एवढंच आम्ही सांगू शकतो. लावतो मॅडम, दररोज तर लावते, आज लावायला काय? अरे देवा, हे कुठलं लावायला? ठीक आहे, मी आता हिला चारू घेतो, पहिलं बघतो हिने काय काय केलंय. दाबावं लागेल, ते पडेल आतमध्ये. थांब बघतो, थांब थोडं काढ, मी आलो. अगं थोडं काढ. तर फ्रेंड्स, आता झालं जेवणाची वेळ आणि आपल्याकडे बघा काय आज जेवायला. हो 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 हो, नो नो, तू अरे मोठी तर हो आधी. अगं कशी का तुझी पोरगी? हा, तिने चांगली कामं केली तर तुमची, ऑब्विसली, आणि अशी कामं केली की माझी. ऑब्विसली चांगली कामं मी शिकवतोय. बाकीची आता ती दिली होती ना पिशवी, हिचं ही वेगळ्याच ह्याच्यात आहे. रडायला कशाला पाहिजे? पिशुम पिशुम पिशुम. आणि हो, तुम्हाला हिचे मीम्स वाले एडिट कसे वाटतायत ते कमेंट करून नक्कीच सांगा. आवडतायत नाही आवडतात. 3 घे रे बाई, मला भात पण खायचा आहे. 3 घे. आणि आपली मिंचू बघा तिकडे, बघा कोण आलंय आपल्याकडे, मिंचू. आता लाईट बंद करतो किचनची, कारण की ना ती झोपायला आले, झोपते मस्तपैकी छान आपल्या घरी दुपारचं. मग आता तिला झोपायला ठेवू, लाईट बंद करून. आम्ही सगळं पावभाजी खाऊन घेतो. कोणी दिले? मम्मीने. हा ना, एवढ्या सकाळी उठून सगळं बनवून जाते. आणि असं नाही की त्यांच्यासाठी, त्यात मला आणि आम्हा दोघांना पण ऍड करते.
हो. तर ठीक आहे, आता आम्ही सगळं खाऊन घेतो पावभाजी. सायलीने भात बनवलाय आणि भात पण खाऊन घेऊया. तर फ्रेंड्स, आता वाजले संध्याकाळचे 7. हे दोघी अशाच पडले आहेत. आणि मगाशी वहिनी आम्हाला सांगत होत्या की त्यांच्या इथून आहे ना, सगळं इथून एवढ्या कुंड्या आहेत ना, त्यातली बरोबर कोणती वाली कुंडी नेली का? कुबेर झाडाचीच कुंडी नेली कोणीतरी. आम्ही जेव्हा गावाला गेलो होतो ना, तेव्हा कुबेर झाडाचीच कुंडी नेली कोणीतरी. मग आता भाऊ हे लावणार आहे इकडून, आपल्या लोखंडाची जाळी अशी तिथून असं पूर्ण पॅक करणार येतं. कारण की हे म्हणा, हे आउटसाइड आहे, कोणी इथनं नेलं उचलून तर तिकडं गायब होणार. अरे पण कोण कुंड्या का नेईल? बापरे. हा, कोण कुंड्या का नेईल घरातून ह्याच्यातनं, घराच्या बाहेरून? कुबेराची कुंडी ना ती. हा, काय असतं कुबेराचं झाडाचं? कुबेर देव आहे माझे. हा, मग देवाची कुंडी नेल्यावर त्यांना बरबाडी लागणार आहे का दुसऱ्याची घेऊ? ठीक आहे, हिला काहीतरी हिला सगळी झाडं सेमच दिसतात मग तेच मी पण तेच तर म्हणतोय. मला आपण आल्यावर आपल्याला माहित पण नाही पडलं की काय नेलं काय नाही. मी त्या बंगारावरती लक्ष ठेवते, इकडे तर कुंडीच ठरवली. तर आता मी चाललोय हे आणायला, काहीतरी तिला खायला आणायला जातो आणि मी पटकन येतो जाऊन. तर फ्रेंड्स, आपलं गोंड्या बघा काय चाललंय. ए परी, अगं ए परी, अगं अगं परी, अगं तुला काय, अगं तू वेडी झाली. अगं माझं राजकुमारी, अगं माझं राजा, अगं बाज कर ग बाई माझं. हे दिवसभर चालू असतं आमचं, दिवसभर. आणि हे बघा, ती आता मला चांगली ओळखायला लागले की ही मम्मा आहे. हा, बुगी, जा मम्माकडे जा. अरे 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 अरे, कसं हालतंय बघा. या कसं जाऊ विचार करते, कशी जाऊ. ये चल ये, हे पाहिजे हा. बुगी, ए बुगी. अगं एवढा हसला की पडलं. लाडू असा गुडक्क पडला. बुगी, ए बुगी, अगं बुगी, अगं 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 पल्ला, तिला बॉटल अगं बुगी, बॉटल कसं पडतंय. आणि पडताना असे दोन्ही हात असे जवळ घेऊन पडते असे सेफ. लागलं ना बाई, तोंडाला काय लागलं ना पाहिजे. तोंडाला उलटे लागलं त्याला, हातापाय सेफ ठेवते ते येडं. माझं सोन आहे ते, माझं आयुष्य आहे ते, हे माझं अस्तित्व आहे ते, हे माझं हृदय आहे, आणि हो हे माझा श्वास आहे. आणि हो, कोणाला काय आयडिया आहे का पाऊस कधी पडणार नाही तर काय? इथं आम्ही वाट बघून दमलो. एवढी वाट तर आम्ही कधी, आम्ही लग्नाची वाट बघितली नव्हती. केवढी गरम होते रे. आणि परीला आपलं उद्या वॅक्सिन द्यायला जायचंय, इन्फ्लुएन्झा. सांभाळावं लागेल, कारण की ते कसं रोग प्रतिकारक शक्ती वाढवते त्याने, म्हणून मग ती इन्फ्लुएन्झा द्यायला जायचंय परीला. कसं गाणं बघा. आणि उद्या फोन केलास ना सकाळी, आधी हाय का चेक करायला. हाय का विचार, आणि वरनं बोल फक्त वॅक्सिन द्यायची आम्हाला, त्यासाठी नंबरच लावा लागतो. त्याच्या आधी किती जण तरी वॅक्सिन साठी माझ्या पुढे नंबर लावा. अरे बहुतेक करून ते नाही का आपल्या पुढे वॅक्सिन साठी त्यांना पहिलं पाठवलेलं. मग बघू आता कसं जमतंय तसं करू. वॅक्सिन द्यायचं पण विचारायचं बनायला अंड चालू करू, तिथंच करायचं. वॅक्सिन चालू करायचं म्हटलं तिथंच विचारायचं, एवढं काय. ए सोनो बाबू, वॅक्सिन महत्वाचं, वॅक्सिन. कारण आयच्याचं त्याच्या तोंडात नाही ऐकलं की, म्हणजे बरेचसे जण नाही देत आहे ना, पण आपण देऊया. कारण असं कसं वातावरण कधी पण बदलतं वगैरे, ते व्हायरल इन्फेक्शन वगैरे नको आपले. ते ताप सर्दी वगैरे त्याच्यापासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. आता हिचं तर टायमिंग झालंय नॅमनॅम करायचं. आता वाजलेत जवळजवळ 7:30, तरी पण बाहेर उजेड आहे बघा. दिसतंय गॅप मधनं, ह्या गॅप मधनं दिसत असं बघा, उजेड आहे तो.
आणि तिकडे 7:30 वाजले. तिचं गाणं ऐका. परीच्या अंगात जास्त हिट असल्यामुळे चांदी पण बघा कशी थोडीशी काळपट पडते ना अंगावर तिच्या. चांदी कधी काळपट पडले. थोडी बापरे, गावची माझं पाय चांदी बघा दुखायला कशी. लागला. तिला पकडा पडत. गावची चांदी बघा कशी. खरं तर गावचीच चांदी ही लावा. गावची चांदी बघा. ही नका जाऊ ही ना. हे बघा, गावची चांदी. आता फोकस होतोय का नाही कळत नाही आम्हाला. ही पण गावचीच चांदी आहे पण ते कसं परीच्या अंगात हिट असल्यामुळे प्रॉब्लेम होतो. बोल बोल. नाकावर परीला राग भरपूर येणार आहे ना. नाही रे, घाम येतोय. मला पण तिथेच येतो. मला तर कुठं कुठे घाम आला पूर्ण आता पण. परीचा कट असा आहे. येडांबा. मग आता जेवण हे आपल्याला साडी दिला. जेवण मम्मीने परत पावभाजी देणार आहे. पाव नको आता मला प्लीज. भात करू. हा, भात छान कर लागतं बाहेर. तिकडं गरम भातावर खाऊन भाजी. पाव बाबा एकदा बस झाला दिवसात ना. मला पण भेटलेलं. आता कारण खाल्लंय की- मला तर काहीच नको. खाल्लंय असं नाही म्हणताय ना, पण कसं सारखं पाव खाल्लं ना पोटात गडबड होते. मला बरं पचायला. वाटलं जरा खाल्लं ते तर. पावभाजी. हे आता अच्छा आता. भूक लागलेली ना मला. हा हा, तिचं दूध मागवा ना. मागू. पावडरचा डब्बा. बरं ठीक आहे, मागवतो. याचं बघा. तर ठीक आहे, आम्ही हिला चालून वगैरे घेतो आणि जरा वेळाने भेटतो. तर फ्रेंड्स, आता मागवलं आपण परीचं लॅक्टोजन चेहऱ्यातून आणि असल्या बघा अशा उड्या मारायच्या बघते बघा. म्हणजे मला बघा, मला दाखवा काय त्यात बघू द्या. तरी एवढंसं फिरून काय करायचं का तुला. दूध आलंय दूध खाऊ. कोणाचं आहे परी, तुझं आहे? हे पियायचं आणि पिऊन शिशी आली की बोत बम पुसायचं है ना. सध्या लाईफ याच्यातच चालले. ही आहे 8 रुपयाची कोथिंबीर. कोथंबीर. 8 रुपयाची. कोथंबीर बरं झालं सपले साफ करते. ते काय दूध आहे काय? एकच आहे दूध आहे. 9 रुपयाचं आहे ते. हा. एमआरपी बघ किती दिसतं का तुला एमआरपी? नाही एमआरपी. किती एमआरपी नाही. असं बिना एमआरपीचं कसं असेल? नाही बा. कसं काय? मी बघितलं तर एमआरपी बघूनच घेतलं मी ते. तिथे लिहिलं एमआरपी असं लिहिलंय पण ते काय दिलेलं नाही. अरे मग आजूबाजूला छापलेलं असेल ते इकडे तिकडे. बघ बरं. अरे आजूबाजूला छापलेलं असतं. हा बघ हा बघ हा बघ. अरे आला हटकच मारता येतो. हे काय वर लिहिलंय? हे काय एवढ्या मोठ्या अक्षरात लिहिलंय इथं? हा 62. मग 9 रुपयाला 62. हा बघा खाण्यासाठी हा बघा. ए काय करतोय? हे पुरेल ना? आता सध्या पुरेल. आणू नंतरला दुसरं 2. अरे ते ऑफर मीन्स 200 रुपयाला ते 3 भेटतात. तर जेव्हा ऍट अ टाइम जेव्हा बुक केलं म्हणजे जेव्हा आपण हा गोंड्या बघा काय खाते. अरे हे खायले ह्याच्यात कलर आहे घाणेरडा आहे. हे चल नमनम करायला. हे काढे सगळं काढ. हिच्या हातातनं काढी खायले हिच्या कलर बिलर असतं ते. अगं तिथं कुठे ते तो घाण कचरा बिचरा टाकायला येईल पिशवी. अरे तिकडच त्याच्यामध्ये कोथिंबीरचा कचरा केलेला हम्म त्याला खायला येते आता. म्हणजे बोलतात ना आपण ऍड टू कार्ट करण्याच्या टायमाला मी बघितलं नाही तेव्हा एकच होतं आउट ऑफ स्टॉक झालेले 3 वालं म्हणून मग त्यांनी 1 वालं पाठवलं. पिशवी तिकडे गेली तर रडते. तिला तिला पिशवी पाहिजे म्हणून रडते वेळा कशी. कसली उसळी मारली तिने जेव्हा ते आणलं तुम्ही. मग काय तुला काय बघण्यात मजा असते काय माहिती त्या. अशीच चारते बसून. मग हे उचल ना, मग खालचं उचलायचं ना. नाही उचलत खालचं हे. मग कसं करणार? तिथे बसणार चला ना. हा हा ठीक आहे चालेल. पप्पा नंतर खेळव देईल ना तुला. ठीक आहे चालेल. आता हिचं झालंय नेम करायचं टाइम. माझं नेम करते परी तुमची. तर फ्रेंड्स मस्तपैकी जेवण वगैरे सगळं झालंय कारण की सायलीच्या मम्मींनी पावभाजीच दिली होती सकाळी बनवलेली म्हणून मग सायलीला जास्त काम पडलं नाही. मीन्स फक्त भात वगैरे बनवला. चपाती खायची इच्छा नव्हती आमच्या दोघांची पण
नाश्ता केला होता चहा सोबत. मग इच्छा नव्हती राहिली. मग सायलीला बोललो फक्त भात हो ना, आपला भात आणि पावभाजी खाऊ. आपला गोंड भाऊ झोपलेला 9 वाजता. आता उठलाय, हिचं गाणं ऐका. झोपायचे ना बाबा, असं ना. कसं आहे, 9 वाजता झोपलेला, वहिनी आल्या 10:30 वाजता. आता 10:30 मीन्स 9:15 आलेला आहे. आणि बोलता बोलता तो उठलाय, तो अजून जागाच आहे. आणि आता काही झोपायचं नाव घेत नाही, गाणं चालू आहे त्याचं. आणि हे कुठनं नवीन शिकलंय काय माहिती, नाकातनच असं करायला. काय कळलं झालंय आम्हाला पण. त्याच्यासाठी लावलं इथं अंगाई गीत. आता ते केले म्यूट, म्हणून त्याचं चाललंय ऊ ऊ ऊ. तर बघू, उद्या तर त्याला न्यायचंय आपल्याला ह्याच्यासाठी, वॅक्सिन साठी. नशिबाने आपले काल 2 व्लॉग झाले होते, त्यातला एकच टाकलाय आपण, एक टाकायचा बाकी आहे. म्हणजे हा ब्लॉग तर नंतरला जाईल म्हटलं, मग ते सांगून काय उपयोग नाही, कारण की कालचा ब्लॉग तो हा हो हो एडिट करून घ्या सांग. कारण की हा ब्लॉग त्याच्या आधीच्या आहे, म्हणजे तो ब्लॉग आधी येईल आणि हा ब्लॉग नंतरला आहे, म्हणून मग तो सांगून एवढं काय वाटणार नाही. कारण की तो कालचा ब्लॉग आपलं आमचं जे हे होतं, प्रेग्नन्सी डे होता, त्याच्यावर आहे. त्यामध्ये बघू शकता आमचं, म्हणजे माझं, खास करून माझं किती हे झालं होतं. म्हणजे मी धर्मसंकटात सापडलेलो. सही वगैरे द्यायची, काय काय करायचं, हे तर पहिल्यांदाच माहिती होतं. हे कधी म्हणजे बघितलं पण नव्हतं कोणाचं, की अशी सिग्नेचर वगैरे द्यावा लागते, तुमच्या रिस्कवर तुम्ही सी सेक्शन करताय किंवा असं काय, हे आम्हाला माहितच नव्हतं. आणि त्यात ही एकटी, बाप रे बाप, ले. तुम्ही आता पण जाऊन, मी पाहिजे तर पिन, म्हणजे आयवरती आय बटन आहे, त्यावर तो ब्लॉग येईल, तो पण दाखवेन तुम्हाला. तिथे तुम्ही क्लिक करून तो ब्लॉग बघू शकता कालचा. तर ठीक आहे, हा ब्लॉग आपण इथेच संपू. एवढा वेळ दिला ब्लॉगसाठी, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.